नमस्कार. मी पियुष पहाडे, HVSI महाविद्यालय पुणे येथे प्राणीशास्त्र विभागाचा प्रमुख आहे. आज आपण ॲनिमल क्लासिफिकेशन किंवा प्राण्यांचे वर्गीकरण याबद्दल थोडंसं समजून घेण्याचा प्रयत्न करूया. महाराष्ट्र बोर्डाच्या 9वीच्या पुस्तकामध्ये प्राण्यांचे वर्गीकरण हा एक मोठा धडा आहे. या धड्याबद्दल अजून थोडं विस्तृत पद्धतीने आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात. Animal classification is grouping of animals on the basis of similarities and the differences. वर्गीकरण करत असताना, आपण कुठलंही वर्गीकरण करत असताना प्रामुख्याने कशाबरोबर त्याच्या जवळ आहे किंवा कशापासून दूर आहे ह्याच्यावरती वर्गीकरण करतो. ज्या मिनिटाला मी म्हणतो वरती पंखा, त्या मिनिटाला डोक्यामध्ये येणारा जो पहिला प्रश्न असा येतो की तो कशापासून बनलेला आहे, इमिडिएटली उत्तर येतं तो मेटलचा आहे. काच म्हटल्यानंतर काचेबरोबरचे येणारे काही गुणधर्म सुद्धा आपल्या डोळ्यापुढे पटकन येतात. काच म्हटल्यावरती काच ट्रान्सपरंट आहे, काचेमधनं आपण बघू शकतो. किंवा कुठलीही वस्तू म्हटल्याबरोबर त्याचं मटेरियल आणि त्या मटेरियल बरोबर येणारं त्याचं वर्गीकरण हे लगेचच आपल्या डोळ्यापुढे येतं. 80% ज्या गोष्टी आपण करतो ते वर्गीकरणच असतं. मी ज्यावेळी मराठीमध्ये बोलतोय त्यावेळी मी इंग्रजीमध्ये बोलत नाही. ज्यावेळी मी कपडा म्हणतोय त्यावेळी तो अंगावर घालता येतो अशाच मटेरियलचा आहे, लोखंडाचा कोणी कपडा म्हणत नाही. त्यामुळे वर्गीकरण हा एक महत्वाची बाब आहे आपल्यासाठी. इन अवर डे टू डे लाईफ वी क्लासिफाय थिंग्स. 80 to 90% of the job that we do is classification. Now, in other words, grouping of animals on the basis of their similarities and differences is animal classification. प्राण्यांचं वर्गीकरण आपण का करायचं, तर त्याचं प्रमुख कारण असं आहे की प्राणी इतके विविध स्वरूपाचे. मी जर का तुम्हाला म्हणालो की बघा, एक प्राणी आहे की ज्याला 4 पाय आहेत, 2 कान आहेत, 2 डोळे, 1 तोंड आहे, 1 शेपूट आहे, सांगा बरं कोणता प्राणी येतो? तर तुम्ही अनेक प्राणी सांगाल. पण त्या मिनिटाला जर का मी म्हणालो की तो भो 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 असा आवाज काढतो, तर त्या मिनिटाला तुमच्या लक्षात येईल की तो एकमेव प्राणी निघतो, तो म्हणजे कुत्रा निघतो. त्याच्या ऐवजी जर का मी म्हणालो म्याव, तर लगेचच तुम्ही म्हणाल की ते मांजर आहे. काही सारखेपणावरती आपण त्यांचं वर्गीकरण करतो प्राणी म्हणून, पण काही वेगळेपणावरती पण आपण त्यांचं वर्गीकरण करतो. आणि म्हणून क्लासिफिकेशन, ॲनिमल क्लासिफिकेशन, प्राण्यांचं वर्गीकरण महत्वाचा भाग होऊन बसतो. दुसऱ्या पद्धतीचं वर्गीकरण असं असतं की द ॲनिमल्स कुड बी व्हेरी युजफुल ऑर दे कुड बी हार्मफुल ऑर दे कुड बी हार्मलेस. हे एक जुन्या पद्धतीचं वर्गीकरण होतं. घोडा म्हणजे उपयुक्त प्राणी, गाढव उपयुक्त प्राणी, वाघ उपयुक्त नाही, धोकेदायकच, कारण की तो माणसांना पूर्वी खायचा. साप पूर्वी ह्या क्लासिफिकेशन, या वर्गीकरणाप्रमाणे आपल्याला त्रास देणार आहे, म्हणजे तो हार्मफुल आहे. पण ज्या मिनिटाला आता तुम्ही सापाचं विष काढता आणि त्या विषापासून व्हॅक्सिन बनवतो, त्या मिनिटाला तो उपयुक्त गटात येऊन बसतो. पण तरी सुद्धा ते एक वर्गीकरण होऊन बसतं. तिसरा भाग असा येतो की क्लासिफिकेशन, वर्गीकरण करत असताना वर्गीकरण केल्यामुळे मी जे बोलतोय आणि तुम्ही जे ऐकता त्याला काहीतरी अर्थ राहतो. एकच शब्द वेगळ्या वेगळ्या भाषांमध्ये वेगळे वेगळे अर्थ देतो. मराठीमध्ये मी जर का बोका हा प्राणी म्हटलं, तर बोका बंगालीमध्ये काहीतरी वेगळाच अर्थ होतो. मी बोका जर का म्हणालो तर लोक तुम्हाला आणि मला मारायला येतील, कारण की बोका याचा अर्थ बंगालीमध्ये वेडा माणूस. सांगायचं तात्पर्य असं येतं की वेगळ्या वेगळ्या भाषांमध्ये त्याच प्राण्याला किंवा वेगळे वेगळे नावं येतात. त्यामुळे जे मी इथे बोलतोय तुमच्याशी, ते जगभरामध्ये मी कोणाशी सुद्धा संपर्क जर करायचा असेल तर एक वर्गीकरणाची पद्धत असेल तर सोपं होईल. मी मस्का डोमेस्टिका नावाची जर का जी आपल्या घरामध्ये येणाऱ्या ज्या माश्या आहेत त्यांना मस्का डोमेस्टिका असं नाव. मी मस्का डोमेस्टिका जर का म्हटलं तर भारतामध्ये मस्का डोमेस्टिका म्हणजे घरामध्ये येणाऱ्या माश्या, आणि आफ्रिकेमध्ये सुद्धा मस्का डोमेस्टिका म्हणजे हाऊसफ्लायज. तर थोडक्यामध्ये वर्गीकरणामुळे कन्व्हिनियन्स आणि सेन्स हा एक महत्वाचा मुद्दा ठरतो. या व्यतिरिक्त त्याची युनिव्हर्सॅलिटी सुद्धा येते. जगभर एकच पद्धतीचं क्लासिफिकेशन आज
फॉलो केलं जातं. आणि म्हणून क्लासिफिकेशन ऑफ ॲनिमल्स प्लेज अ व्हेरी इम्पॉर्टंट रोल. आता आपण एक ऍक्टिव्हिटी करून बघूया. तुम्ही सांगा बरं, विच वॉज द फर्स्ट ॲनिमल डोमेस्टिकेटेड बाय मॅन? म्हणजे पहिला प्राणी माणसाने डोमेस्टिकेट केला होता तो कोणता होता? शोधून बघा. याचं उत्तर मी तुम्हाला यावेळेस सांगतो. सगळ्यात पहिला जो डोमेस्टिकेट केला गेलेला प्राणी आहे, पाळला गेलेला प्राणी आहे, तो कुत्रा होता. पण असे इतरही काही प्राणी आहेत की जे सुरुवातीपासून आपण पाळत आलेलो आहोत. त्यांची नावं सुद्धा तुम्ही शोधून काढू शकता. तुमच्या सरांना विचारा, टीचर्सना विचारा, इंटरनेटवरती माहिती काढून बघा, आपसा मित्रांमध्ये बोला आणि तुम्हाला याची उत्तरं मिळतील. असे तुम्ही 5 प्राणी शोधू शकाल की जे सुरुवातीच्या काळामध्ये डोमेस्टिकेट केले गेलेले आहेत. एक अजून ऍक्टिव्हिटी आपण घेऊयात की वाय डू यू थिंक सो दॅट वी शुड क्लासिफाय ॲनिमल्स? 3 कारणं द्या की आपण प्राण्यांचं वर्गीकरण का केलं पाहिजे. वर्गीकरण प्राण्यांचं करणं का आवश्यक आहे असं तुम्हाला वाटतं? अशी 3 कारणं जर का तुम्ही देऊ शकलात तर दॅट विल बी ग्रेट. काही कारणं आपण आधी बघितलेली आहेत. या व्यतिरिक्त पण अजून काही कारणं आहेत की जी तुम्ही शोधू शकता. शोधा आणि त्याचा आनंद घ्या. एक अजून ऍक्टिव्हिटी बघूयात आपण. इथे काही प्राण्यांची यादी दिलेली आहे, ती तुम्ही त्या स्लाइडमध्ये बघा. लाऊस, त्याचं हॅबिटॅट म्हणजे वास्तव्याचं ठिकाण कोणतं आहे? अमिबा कुठे सापडतो? वाघ कुठे सापडतो? जायंट पांडा नावाचा प्राणी आहे, तो कुठे सापडतो? टर्माइट्स म्हणजे उधई म्हणतो मराठीमध्ये किंवा वाळवी म्हणतो, ती कुठे आढळते? राऊंडवर्म्स म्हणजे जंत, हे कुठे आढळतात? मला माहितीये, मी ज्या मिनिटाला हे शब्द टाकतोय त्या मिनिटाला तुमच्याकडनं उत्तरं येत आहेत. एक अजून ऍक्टिव्हिटी करून बघूया. व्हॉट डू द अबव लिस्टेड ॲनिमल्स फीड ऑन? या प्रत्येक प्राण्याचं खाद्य काहीतरी वेगळं आहे. लाऊस म्हणजे उवांचं खाद्य काय आहे? अमिबाचं खाद्य काय आहे? वाघ काय खातो? जायंट पांडाचं खाद्य काय? हे बघा, हॅबिटॅट आणि त्याचं खाद्य हे नेहमीच एकमेकांना मिळतं जुळतं असतं. प्राण्यांचं वर्गीकरण करताना त्यांचं पर्यावरण हा एक महत्वाचा घटक ठरतो. प्राण्यांमध्ये येणारी वैविध्यता ही त्यांच्या पर्यावरणामुळे आलेली वैविध्यता आहे. आता आपण वर्गीकरणाकडे खऱ्या अर्थाने सुरुवात करूया. ॲनिमल किंगडम म्हणजे किंगडम ॲनिमॅलिया, याचे 2 ठळक गट पडतात. पहिला जो गट आहे त्याला म्हणतो नॉन कॉर्डेटा आणि दुसरा जो गट आहे त्याला म्हणतो आपण कॉर्डेट्स. नॉन कॉर्डेट्स म्हणजे ज्या प्राण्यांना पाठीचा कणा नाही आणि कॉर्डेट्स म्हणजे ज्या प्राण्यांना पाठीचा कणा आहे. आता हे 2 ठळक गट पडतात. जर का आपण ग्रुप नॉन कॉर्डेटा घेतला तर त्याच्यामध्ये आपण पुढची गटवारी करू शकतो. त्याच्यामध्ये जे येतात त्यांना फायलम म्हणतो. फायलम म्हणजे फायलम प्रोटोझोआ, पॉरिफेरा, सिलेंडरेटा, प्लॅटिहेल्मिन्थेस, नेमॅथेल्मिन्थेस, ॲनेलिडा, आर्थ्रोपोडा, मॉलस्का, एकिनोडर्मॅटा आणि हेमिकॉर्डेटा. हा जो सिक्वेन्स आहे हा अत्यंत महत्वाचा आहे. हा वरखाली करून चालत नाही. याचं कारण असं आहे की ज्या पद्धतीने हे प्राणी किंवा हा गट जन्माला आलेला आहे आणि त्याची वृद्धी झालेली आहे त्या सिक्वेन्स मध्ये तो लावला गेलेला आहे. त्यामुळे प्रोटोझोआ किंवा आदिजीव हे सगळ्यात पहिले आलेले आहेत या गटामध्ये, म्हणून प्रोटोझोआ सगळ्यात वरती येतो. पॉरिफेरा हा त्याच्या खाली येतो, सिलेंडरेटा हा खाली येतो आणि हेमिकॉर्डेटा सगळ्यात खाली येतो. आता आपण प्रोटोझोआ पासून सुरू करूया. प्रोटोझोआ म्हणजे आदिजीव. यांचं काय विशेष आहे तर ते सगळे एकपेशीय प्राणी आहेत. दे आर युनिसेल्युलर आणि पेशी कशा आहेत? अतिशय छोट्याशा आहेत. त्यामुळे त्या नॉर्मल आयने आपल्याला सूक्ष्मदर्शकाखालीच बघाव्या लागतात. साध्या दृष्टीने डोळ्याने आपल्याला सहजतेने ते दिसत नाहीत, म्हणून त्यांना म्हणतो युनिसेल्युलर आणि मायक्रोस्कोपिक. दुसरी गोष्ट काय यांच्याबद्दल विशेष म्हणजे हे सगळे जे काही आहेत यांना कुठलं ना कुठलं लिक्विड किंवा मॉइस्ट मीडियम लागतं. हे फ्री लिव्हिंग आहेत किंवा पॅरासायटिक आहेत. पॅरासायटिक याचा अर्थ असा की परजीवी आहेत. जर का ते फ्री लिव्हिंग असतील तर ते ॲक्वॅटिक आहेत. ॲक्वॅटिक म्हणजे पाण्यात राहतात किंवा जमिनीवर राहत असतील पण मॉइस्ट कंडिशन मध्ये, ओलावा असलेल्या ठिकाणी, किंवा ते सिम्बायटिक असतील म्हणजे
कुठल्या तरी प्राण्याबरोबर त्यांची असोसिएशन असेल. उदाहरणार्थ आपण टर्माइट मगाशी बघितलं, उदयी. तर ह्या टर्माइटच्या पोटामध्ये एक प्रकारचे बॅक्टेरिया, एक प्रकारचे प्रोटोझोन्स आपल्याला सापडतात. हे त्यांच्या गटमध्ये राहतात आणि त्यांच्या पोटामध्ये राहतात आणि जे अन्न ते खातात ते पचवण्याचं महत्वाचं काम ते करतात. यांना सिम्बायोटिक अॅनिमल्स म्हणतो आपण. किंवा सॅप्रोबिक आहे, मृत पेशींवरती, मृत आहारावरती जगणाऱ्यांना सॅप्रोबिक म्हणतो. जर ते पॅरासायटिक असतील म्हणजे परजीवी असतील तर ते शरीराच्या अंगावर राहत असतील, शरीरावर राहत असतील दुसऱ्या प्राण्याच्या, म्हणून त्यांना एक्टो पॅरासायटिक किंवा एंडो पॅरासायटिक. जर आतमध्ये राहत असतील, एंटामिबा नावाचा एक पॅरासाइट आहे की जो आपल्या आतड्यांमध्ये राहतो आणि ज्याच्यामुळे अमिबिक डिसेंट्री होते, तर तो एंडो पॅरासाइट आहे. ह्या गटाचा अजून काय विशेष आहे, त्यांची जी मुवमेंट आहे, लोकोमोशन आहे, ती कशामुळे होतोय, स्युडोपोडिया. अमिबाचं उदाहरण बघा, अमिबा तुमच्या डोळ्यापुढे घ्या, अमिबाची मुवमेंट जी होते ती स्युडोपोडियामुळे होते. किंवा सिलिया, अतिशय बारीक तंतुमय केस असल्यासारखी शरीरावरती त्यांच्या हेअर लाईक प्रोजेक्शन असतात, त्यांना सिलिया म्हणतो. किंवा फ्लॅजेला, सिंगल व्हिप असते किंवा कशानेच काहीच नसतं की याच्यामुळे मुवमेंट होईल, पण ते रक्ताच्या प्रवाहाबरोबर, उदाहरणार्थ मलेरियल पॅरासाइट हा रक्ताच्या प्रवाहाच्या माध्यमातून तो सगळीकडे पोहोचू शकतो, म्हणजे नो लोकोमोटरी ऑर्गन्स. एक्सक्रिशन म्हणजे आपण ज्याला शरीराच्या बाहेर वेस्ट फेकणं त्याला एक्सक्रिशन म्हणतो, ते कॉन्ट्रॅक्टाईल व्हॅक्युल्स नावाच्या स्ट्रक्चर्समुळे होतात. आता जर आपण पुढे बघितलं तर त्यांना एक शेप आहे किंवा त्यांना शेप नाही. अमिबा जर का आपण म्हटलं तर त्यांना कुठल्याही प्रकारचा शेप येत नाही. शेप नाहीये म्हणून ते कुठल्याही प्रकारचा शेप घेऊ शकतो. पण बहुसंख्य प्राणी जे आहेत, बहुसंख्य प्रोटोझोन्स जे आहेत, त्यांना एक फिक्स्ड शेप आहे. जर का तो शेप असेल तर त्यांना पेलिकल नावाच्या स्ट्रक्चरमुळे शेप येतो, त्याच्यामुळे त्यांना एक आकार येतो शरीराला. अन्नाचं सेवन जे केलं जातं त्याला फॅगोसायटिक म्हणजे सेल इटिंग किंवा पिनोसायटोसिस, जर का लिक्विड असेल तर सेल ड्रिंकिंग या पद्धतीने होतं. रिप्रोडक्शन जे आहे ते असेक्शुअल किंवा सेक्शुअल. हे प्राणी खूप वेगात मल्टिप्लिकेशन करू शकतात, त्यांचे नंबर्स खूप मोठ्या प्रमाणात वाढू शकतात. म्हणजे जर का उदाहरणार्थ पॅरामॅशियमचं कल्चर आपण तयार केलं लॅबोरेटरीमध्ये, त्याच्यामध्ये पॅरामॅशियम सोडलेत, तर आज जर का त्या कल्चरमध्ये आपण 10 पॅरामॅशियम टाकले असतील तर सरासरी साधारणपणे 5व्या दिवशी तुम्हाला 1,00,000 पॅरामॅशियम दिसतील. डोळ्याला दिसू शकतील अशी साय त्याच्यावर तयार होते. त्या साईखाली हजारो आणि लाखोच्या संख्येमध्ये पॅरामॅशियम असतात. तुम्ही जर का मायक्रोस्कोप वरती एक थेंब घेतला तर तुम्हाला भरपूर पॅरामॅशिया अगदी धांदटपणे इकडे तिकडे धावताना दिसते. त्यामुळे यांचं रिप्रोडक्शन हे असेक्शुअल असू शकतं किंवा सेक्शुअल असू शकतं. किंवा मल्टिप्लिकेशन नावाचा एक प्रकार आहे की एकाच वेळी 50 पॅरामॅशियम प्राणी त्यांच्यातले तयार होते. ट्रॅपॅनोसोमा नावाचा एक आदिजीव आहे की जो एकाच वेळी 15, 20, 25 ट्रॅपॅनोसोम्स एकाच वेळी तयार करू शकतो एका सिंगल ट्रॅपॅनोसोम पासून. आणि म्हणून तुम्हाला इथे लक्षात येतं की सेक्शुअल रिप्रोडक्शन हा एक महत्वाचा घटक आहे. दुसरी गोष्ट, हे जगतात. मॉइश्चर संपलं की हे मरू शकतात, त्यामुळे हे रिप्रोडक्शन वरती यांचा जोर खूप असतो. ऑलवेज बाय अ मेथड कॉल्ड एज कॉन्ज्युगेशन. आता आपण पुढची स्लाइड जरा बघूयात. या स्लाइड मध्ये तुम्हाला काही प्रकारचे प्राणी दिसतात. इथे एक अमिबा दिसतोय, तुम्हाला पॅरामॅशियम दिसतोय, तुम्हाला अजूनही काही प्रकारचे इथे प्रोटोझोन्स दिसत आहेत. हे सगळे एकपेशीय आहेत. दे आर ऑल सिंगल सेल आणि बहुसंख्यांना स्वतःचा आकार आहे. इथे पॅरामॅशियमला आहे, या बाकीच्याही सिंगल सेल प्रोटोझोन्समुळे व्हॉर्टिसेल आहे, कॉल्पिडियम आहे किंवा इतर जे आहेत यांच्यामुळे तुम्हाला त्यांना एक आकार दिसतो. ह्याच्यामध्ये मात्र तुम्हाला एक फिक्स असा आकार दिसत नाही. याचे एक्झाम्पल्स बघा काय काय. अमिबा आहे, पॅरामॅशियम आहे, ट्रॅपॅनोसोमा आहे, युग्लिना आहे, एंटामिबा आहे किंवा व्हॉर्टिसेल आहे, असे इतर काही प्राणी तुम्हाला प्रोटोझोआमध्ये दिसतात. उदाहरण म्हणून आपण एक अमिबा घेऊ. इथे बघा तुम्हाला अमिबा म्हणून 2 वेगळे वेगळे चित्र मुद्दाम दाखवलेले आहेत. एक जो अमिबा दिसतोय तो एका पद्धतीचा आकाराचा दिसतोय आणि अमिबा आता तुम्हाला इथे
दुसऱ्या आकाराचा पण दिसतोय. याचा अर्थ काय? अमिबा आकार बदलू शकतो. त्याचा आकार कसा आहे? इरेग्युलर आहे. एक न्यूक्लियस मध्यभागी तुम्हाला दिसतोय. स्लाइड जर का तुम्ही बघत असाल तर तुम्हाला न्यूक्लियस इथे ओळखता येईल. केंद्रक म्हणतो आपण त्याला. सायटोप्लाझम दिसतोय अवतीभोवती सगळीकडे. त्यानंतर तुम्हाला फूड व्हॅक्युल्स दिसत आहेत. हे आहेत फूड व्हॅक्युल्स. ह्याच्यामध्ये अन्न आहे आणि हे तुम्ही लोकेट करू शकाल अशा पद्धतीचं दिसतंय. लोकोमोशन जे आहे ते ह्या पॉइंट्समुळे होतं दिसतंय. हालचाली ज्या होत आहेत यांना स्युडोपोडिया म्हणतो आपण. स्युडोपोडियाच्या माध्यमातून तुम्हाला हालचाली होताना दिसतील. आणि दे आर द एक्सटेन्शन्स ऑफ सायटोप्लाझम. सायटोप्लाझमचे एक्सटेन्शन्स म्हणून तुम्हाला दिसत आहेत. हे जे काही दिसतंय यांचं लोकोमोशन आणि फूड एनगल्फिंग एकाच वेळी होतं. म्हणजे चालत असताना अन्न घेऊ शकतो. तुम्हाला इथे दिसतील बघा, ह्याच स्युडोपोडियामध्ये अन्नाचं प्रमाण जास्त आहे बघा. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8 इथे जास्त अन्न दिसतंय. कारण की अन्न चालत असताना हे ट्रॅप अप करतात. या भागामध्ये तुलनेने दिसणारं अन्न आहे तुम्हाला कमी दिसतं. उत्सर्जन जे व्हायचंय किंवा वेस्ट एक्सक्रिशन जे व्हायचंय ते कॉन्ट्रॅक्टाईल व्हॅक्युल्सच्या माध्यमातून व्हायचंय. तुम्हाला इथे कॉन्ट्रॅक्टाईल व्हॅक्युल्स दिसत आहेत. अमिबाचं रिप्रोडक्शन सुद्धा बघण्याजोगं आहे. हेच अमिबा आहे बघा. इथे एक अमिबा आहे. एकाची 2 होताना दिसत आहेत आणि 2 झालेले. रिअल लाईफ मध्ये ऍक्च्युअल मायक्रोस्कोप खाली घेतला गेलेला हा फोटो आहे. हा एक अमिबा आहे. या एका अमिबाचं विभाजन होत आहे आणि एकाचे 2 होताना तुम्हाला दिसत आहेत. त्यामुळे ते एल आकारामध्ये दिसतोय किंवा 7च्या आकारात दिसतोय. या पॉइंटला आता पुढे ब्रेकअप होणार आहे आणि 2 अमिबा तयार होतील. ह्या पद्धतीने जेव्हा रिप्रोडक्शन होतं त्याला अमायटोसिस म्हणतात, खास करून अमिबामध्ये. त्याचं कारण असं आहे की याच्यामध्ये त्यांचा केंद्रक जो आहे तो समप्रमाणामध्ये विभाजला जातो. पॅरामेशियम नावाचा दुसरा प्रोटोझोन आपल्याला दिसतो. त्याला स्लीपर अॅनिमल क्यूला असं म्हणतात. तो चपलेच्या आकाराचा असतो. मायक्रोस्कोप खाली अतिशय वेगात धावताना तुम्हाला दिसतो जिवंत पद्धतीने जर का आपण घेतलं तर. त्याच्या शरीरावरती तुम्हाला इथे सिलिया दिसतील. बारीक हेअर लाईक प्रोसेसेस आहेत त्या तुम्हाला लोकेट आउट करता येतील. आणि त्याला 2 कॉन्ट्रॅक्टाईल व्हॅक्युल्स असतात. इथे एक आहे आणि इथे दुसरी दिसते. आणि हा जो प्राणी आहे तुम्हाला सहजतेने साध्या पाण्यामध्ये दिसू शकतो. तुम्ही लॅबोरेटरीमध्ये हा प्रकल्प म्हणून वाढवू शकता की साधं गटारीमधलं पाणी, सांडपाणी तुम्ही घेऊन या किंवा एखाद्या तळ्यातलं पाणी घेऊन या कडेला, जिथे थोडंसं शांत असतं ते पाणी, आणि ते तुम्ही वाढवू शकता. थोडंसं गवत आणि गव्हाचे दाणे उकळून गार करून, गार केलेलं ते पाणी, गवत आणि गव्हाचे दाणे एका ट्रे मध्ये घ्यायचे आणि लॅबोरेटरीमध्ये ते आणलेलं पाणी याच्यामध्ये तुम्ही टाका. म्हणजे अशा पद्धतीने कल्चर तयार होतं. आणि एकदा हे कल्चर तयार झालं की 4 ते 5 दिवसांनी त्याच्यावरती थोडीशी साय आल्यासारखं दिसतं. त्या साईखाली तुम्हाला शेकडोने पॅरामेशियम दिसतील. आता आपण दुसऱ्या गटाकडे जाऊया. पॉरिफेरा हा दुसरा त्याचा गट आहे. या गटाचं काय विशेष आहे तर प्रोटोझोआमध्ये तुम्हाला एकपेशीय प्राणी दिसले. पॉरिफेरामध्ये तुम्हाला बहुपेशीय प्राणी दिसतात. पण यांचं असोसिएशन कसं आहे? यांचं असोसिएशन म्हणजे सगळे एकत्र फक्त आलेले आहेत. जसे आपण एका बसमध्ये प्रवास करतो, शेजारी कोण आहे माहिती नाही, समोर कोण आहे माहिती नाही, व्यक्ती म्हणून दिसते, पण तुम्हाला त्याच्याबद्दल जर का 2 मिनिटं बोलायला सांगितलं तर तुम्हाला प्रश्न पडेल की या माणसाचं नाव काय, मी याला जाणत सुद्धा नाही. पॉरिफेराचं ऍग्रिगेशन असंच आहे. म्हणजे सगळ्या पेशी एकत्र आलेल्या आहेत, एकत्र येऊन एकत्र थांबलेल्या आहेत, या व्यतिरिक्त काही नाही. प्रत्येक पेशी आपलं आपलं काम करते, आपलं आपलं अन्न मिळवते. शेजारी म्हणून जेवढं सामंजस्य असावं लागेल तेवढंच आहे, त्याच्यापेक्षा जास्त असोसिएशन आपल्याला दिसत नाही. या गटाचं काय विशेष आहे? तुम्ही या गटाला कसं ओळखू शकता तर त्याची जी बॉडी आहे ती पोरस आहे, सच्छिद्र आहे. तुम्हाला खूप पोअर्स त्याच्या शरीरावरती दिसतील. दुसरी गोष्ट आहे, सगळेचे सगळे स्पॉन्जेस जे आहेत हे तुम्हाला पाण्यामध्ये सापडतात. मग ते गोड पाणी असेल नाहीतर समुद्रातलं पाणी असेल, म्हणजे फ्रेश वॉटर किंवा मरीन. दीज आर मल्टीसेल्युलर. मी जसं म्हटलं की बहुपेशीय आहेत आणि ते आर लूज ऍग्रिगेशन्स ऑफ सेल्स. ते अत्यंत लूजली ऍग्रिगेटेड आहे, एकत्रितपणे आलेले आहेत, पण त्यांचा एकमेकांशी काही फार मोठा संबंध नाही. हे लूज ऍग्रिगेशन हा शब्द का महत्वाचा होऊन बसतो
तुम्ही जर का असं एक स्पॉन्ज घेतला जिवंत आणि त्याचे 50 तुकडे करून फेकून दिलेत तर 50 तुकड्यांचे 50 स्पॉन्जेस तयार होतील. याचा अर्थ काय आहे की हे लूज ऍग्रिगेशन आहे. तुम्ही एकत्र आहोत तोपर्यंत आहोत, वेगळं केलं तर आम्ही वेगळे वाढू. आपल्या शरीराबाबतीमध्ये असं होऊ शकत नाही. आपल्या शरीराचा एक भाग जर का वेगळा काढून टाकला तर तो भाग पूर्ण नवीन प्राणी तयार करू शकत नाही. याचाच अर्थ असा की दे आर, त्यांचं असोसिएशन हे खूप लूज आहे. यानंतर काय, शरीराला सिमेट्री असेल किंवा नसेल. असेल तर नॉर्मली रेडियल सिमेट्री असते. या व्यतिरिक्त हे सगळे प्राणी जे आहेत हे कुठे ना कुठे पाण्याखाली अटॅच असतात. दगडाला अटॅच असतील, वाळूमध्ये स्वतःला धरून ठेवून देतील, कुठेतरी अशा ठिकाणी दे रिमेन अटॅच, आणि म्हणून त्यांना सेसाईल असा शब्द वापरला गेलेला आहे. आता आपण स्पॉन्जेस मध्ये शरीर सच्छिद्र आहे म्हणून आपण म्हटलेलं आहे. तर पोअर्स आहेत, सच्छिद्र म्हणजे पोअर्स. हे पोअर्स कसे आहेत, दे आर प्रेझेंट ऑल ओव्हर द बॉडी. अजून काय आहेत, दे अलाव वॉटर टू कम इनसाइड. पाण्यात राहतात, पाण्यामध्ये सगळं पाणी ते शरीरात घेण्याचा प्रयत्न करतात. शरीरात पाणी का घ्यायचं, तर त्या पाण्याबरोबर अन्न आणि ऑक्सिजन येतो. त्या पाण्याच्या माध्यमातून प्रत्येक पेशीपर्यंत अन्न आणि ऑक्सिजन पोचतं. अन्न काय आहे, अतिशय बारीक जे कण असतात, हे अशा प्रकारचे कण, कुजलेले कण आहेत, कुजणारे कण आहेत. जे जे काही डिकम्पोजिंग मटेरियल आहे, हे मटेरियल या अन्नामार्फत येतं आणि सेल्स ते आल्यावरती पकडून घेतात. त्यानंतर तुम्हाला शरीराला जे सच्छिद्रता म्हटलेली आहे त्याला ऑस्टिया म्हणतात. आणि एक मोठं होल तुम्हाला वरती दिसेल, पुढच्या काही ट्रान्सपरन्सीज मी तुम्हाला दाखवतो, त्यांना ऑस्क्युलम म्हणतात. आणि पाणी येणं आणि पाणी बाहेर काढणं हा एकमेव धंदा असतो. कारण की पाणी आत घेतलं की पाण्याबरोबर अन्न येतं, पाण्यातलं अन्न आणि पाण्यातलं ऑक्सिजन घेतला की ते पाणी उपयोगाचं नाहीये म्हणून ते पाणी बाहेर फेकलं जातं. आणि अशा पद्धतीने तुम्हाला एक महत्वाचं काम ते करताना दिसतं. शरीराच्या आतमध्ये एक पोकळी आहे, त्याला स्पॉन्गोसिल म्हणतात. आणि ते एक प्रकारच्या सेल लेअरनी बांधलेलं आहे, तयार केलेलं आहे. त्याला कोएनोडर्म असं म्हणतो. त्या लेअरला कोएनोडर्म म्हणतात आणि त्या सेल्सना कोएनोसाइट्स म्हणतात. आणि या सेल्सच्या माध्यमातून पाण्याचा करंट सारखा आत घेतला जातो आणि पाण्याचा करंट बाहेर फेकला जातो. या व्यतिरिक्त पॉरिफेराची अजून एक विशेषता अशी आहे की त्यांना त्यांचा स्वतःचा सांगाडा आहे किंवा स्केलेटन आहे. आणि हे स्केलेटन जे आहे हे स्पॉन्जिन फायबर्स पासून तयार केलं गेलेलं आहे किंवा स्पिक्युल्स नावाचं मटेरियल आहे त्याच्यापासून तयार केलं गेलेलं आहे. हे स्पिक्युल्स कशाचे तयार केलेले आहेत, सिलिका किंवा कॅल्शियमचे आहेत. आणि तुम्हाला यांच्यामधलं रिप्रोडक्शन जे दिसतं ते सेक्शुअल ऍज वेल ऍज असेक्शुअल टाईप ऑफ रिप्रोडक्शन तुम्हाला आढळतं. आता इथे मी तुम्हाला मगाशी मी जे सांगत होतो हे एक उत्तम उदाहरण आहे फायलम पॉरिफेराचं. हा तो प्राणी आहे, हा इथे अटॅच्ड आहे बेसला. आणि जो बेसला अटॅच दिसतोय तुम्हाला, ऍक्च्युअली प्राणी हा असा दिसतो. याला आपण कट ओपन केलेला आहे. ओपन केल्यानंतर तुम्हाला काय दिसतंय, तर पहिलं म्हणजे इथे शरीरावरती सच्छिद्रता दिसते, पोअर्स दिसत आहेत, छोटे 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 पोअर्स आहेत. या पोअर्स मधनं पाणी सारखं येत राहतं म्हणून हे ऍरोज तुम्हाला पाणी आत आणणारे ऍरोज म्हणून दिसत आहेत. हे पाणी आत आणल्यानंतर काय, मध्ये एक कॅव्हिटी दिसते. या कॅव्हिटीला आपण काय म्हणतोय, स्पॉन्गोसिल असं कॅव्हिटीचं नाव. आणि एक मोठं ओपनिंग इथे तुम्हाला दिसतंय, याला म्हणतो आपण ऑस्क्युलम किंवा ओपनिंग. त्याच्यामधनं पाणी बाहेर फेकलं जाणार. थोडक्यात काय, पाण्याची मुवमेंट कशी आहे, ऍरोनी आत येणार, आत आल्यानंतर इथे ते थांबणार, इथून ते वरती ढकललं जाणार. म्हणजे पाणी असं आत येणार आणि परत वरती जाणार. सो यू विल बी एबल टू सी कॉन्स्टंट मुवमेंट टेकिंग प्लेस. या पॉइंटला पाणी वर जावं आणि पाणी हलतं राहावं म्हणून आतल्या बाजूला काही स्पेशलाइज सेल्स आहेत. त्यातला एक दोन पेशी मी तुम्हाला इथे दाखवतोय. या पेशींचा काय विशेष आहे, इथे कॉलर आहे आणि या कॉलर आहे आणि एक सिलिया आहे. याच्या मुवमेंटच्या मदतीने हे पाणी सारखं पुढे ढकललं जातं. आणि म्हणून पॉरिफेरामध्ये ह्या प्राण्यांचा एकच धंदा आहे, पाणी आत घेणे, त्याच्याबरोबर अन्न घेणे, त्याच्याबरोबर ऑक्सिजन घेणे, पाणी बाहेर फेकणे. असा अख्खा एक भला मोठा गट तुम्हाला दिसतो. हे बघा, काही प्रकारचे स्पॉन्जेस आहेत, त्यांचे रंग बघा, अत्यंत सुंदर रंग असतात, ब्राईट कलर्ड असतात
समुद्रामध्ये असतात आणि त्यांचं स्वतःचं स्केलेटन सुद्धा अतिशय सुंदर असतं. इथे एक तुम्हाला स्केलेटन दिसतंय ज्याच्यावरती मी ॲरो फिरवतोय. हे जे स्केलेटन तुम्हाला दिसतंय हे युप्लेक्टेला नावाच्या एका प्राण्याचं स्केलेटन आहे. हे इतकं सुंदर आहे. जपानमध्ये हे स्केलेटन अशा पद्धतीचं लग्न झालेल्या दाम्पत्याला दिलं जातं. त्याचा अर्थ असा ते म्हणतात की जशी इथे जाळी आहे तसं तुमचं आयुष्य एकत्रितपणे त्या पिंजऱ्यामध्ये राहावं ह्याच्यासाठी म्हणून ही भेट दिली जाते. हे अत्यंत महागडं स्केलेटन आहे. असे वेगवेगळ्या प्रकारचे तुम्हाला स्पॉन्जेस आढळतात. अतिशय देखणे आणि सुंदर. भारतामध्ये रामेश्वरमच्या जवळच्या कोस्टवरती तुम्हाला अनेक प्रकारचे स्पॉन्जेस आढळतात. समुद्र किनाऱ्यावरती पाण्याच्या लाटेबरोबर हे बाहेर फेकले गेलेले असतात. हे त्यांची कॅनल सिस्टीम आहे. पाणी आत कसं येतं आणि पाणी बाहेर कसं फेकलं जातं हे थोडक्यात दाखवायचा प्रयत्न केला गेलेला आहे. जशी जशी पेशी संख्या वाढत जाते तशी तशी त्याची पद्धतही बदलत जाते हे सुद्धा दिसतं. मी तुम्हाला सांगाडा म्हटलं होतं त्यांचा स्पिक्यूल टाइप्स. तर हे बघा हे त्याचे सांगाड्याचे घटक आहेत. त्यांना म्हणतात ट्रायएक्झॉन्स किंवा मोनोएक्झॉन्स किंवा टेट्रॅक्टाइन्स किंवा पॉलिएक्टाइन्स. हे जे वेगवेगळ्या प्रकारचे स्पिक्यूल्स आहेत ते तुम्हाला इथे आढळतात. आता त्याचं पुढचं वर्गीकरण जर का म्हटलं तर 3 क्लासेस आहेत. एक आहे कॅल्केरिया जो कॅल्शियम कार्बोनेटचे स्पिक्यूल्स असतात. दुसरा आहे हेक्झॅक्टिनेलिडा की ज्याचे स्पिक्यूल्स हे सिलिकॉन म्हणजे वाळूचा जो घटक असतो त्याच्यापासून बनवलेले असतात. आणि तिसरा जो आहे डेमोस्पॉन्जी की ज्याचे घटक हे स्पॉन्जिन फायबर्स म्हणजे एक प्रकारच्या प्रोटीन पासून बनवलेले असतात. आता आपण एक ऍक्टिव्हिटी बघूया तिथे महत्वाचा आहे तो. त्याची तुम्ही एक सिक्वेन्स मध्ये तो लिहून काढायचा. दुसरं काय आहे 5 ॲनिमल्स ऑफ सिलेंडरेटा, पॉरिफेरा, मॉलस्का आणि एकिनोडर्मेटा. आता तुम्ही म्हणाल अजून आपण कुठे सिलेंडरेटा शिकलेलोय, मॉलस्का शिकलेलोय, एकिनोडर्मेटा शिकलेलोय. तुम्ही शिकलेला आहात की नाही विचार तर करून बघा. जुळतंय का? नाही झालं तर ह्या ऍक्टिव्हिटीच्या अखेरीस तुम्हाला हे सगळं तसंही कळणारच आहे. त्यानंतर इथे काही मी प्राणी दिलेले आहेत. कॉक्रोच, युस्पॉन्जिया, व्हिनस फ्लॉवर बास्केट, अमिबा, टेपवर्म, ऍस्कॅरिस, क्रॅब, स्कॉर्पियन, जेलीफिश, हायड्रा, पर्ल ऑयस्टर, स्टारफिश, ब्रिटल स्टार, सी कुकुंबर असे काही प्राणी दिलेले आहेत. हे माझ्या प्रेझेंटेशन मध्ये पुढे येतील. पण हे प्राणी कुठल्या गटामध्ये बसतायत हे तुम्ही टाकायचं आहे. इमॅजिन करा की मी तुम्हाला एक मोठी टोपली दिलेली आहे त्याच्यामध्ये हे सगळे प्राणी भरून दिलेले आहेत आणि छोट्या छोट्या टोपल्यांमध्ये तुम्ही रिस्पेक्टिव्ह गटामध्ये त्यांना टाकायचंय. तुम्ही कसं टाकाल थोडासा विचार करा आणि फायलमची नावांप्रमाणे त्यांना त्या त्या गटात टाकून बघा. त्यानंतर हे तर तुम्ही सहज सांगू शकाल. नेम 2 इम्पॉर्टंट कॅरेक्टर्स ऑफ फायलम पॉरिफेरा. तुम्ही ही 2 कॅरेक्टर्स त्याच्याबद्दल सांगायचे. तसेच त्याच्यामध्ये कॅनल सिस्टीम आहे. सेकंड लास्ट स्लाइड जी दाखवली होती ती कॅनल सिस्टीमची होती. ओके. व्हॉट फ्लोज थ्रू द कॅनल सिस्टीम. काय वाहतं त्या कॅनल सिस्टीम मधनं, का वाहतं हे तुम्ही सांगू शकाल. आणि आता मी एक अजून मुद्दा टाकणार आहे. व्हॉट इज द मिनिंग ऑफ मेड्युसॉइड फॉर्म. तुम्ही याच्याबद्दल नक्कीच म्हणाल आम्हाला याचं काहीच माहिती नाही. थोडंसं लक्ष द्या. ह्याच्या पुढे येणारी स्लाइड तुम्हाला मेड्युसॉइड फॉर्म बद्दल नक्कीच सांगेल. आता आपण जाऊया तिसरा गट ज्याचं नाव आहे सिलेंडरेटा किंवा निडारिया. निडारिया किंवा सिलेंडरेटा हा एक अत्यंत महत्वाचा गट आहे. ग्रीक मध्ये कॉयलॉस म्हणजे हॉलो आणि एंटेरॉन म्हणजे इंटेस्टाईन किंवा ऍक्च्युअली पोकळी. निडारिया म्हणून जो गट आता मानला तो त्याच्यामध्ये स्टिंगिंग सेल्स असतात किंवा स्टिंग करणारे दंश करणारे जे सेल्स आहेत त्या गटाला निडारिया म्हटलेलं. या गटाचं काय विशेष आहे तर यांचे टिश्यू ग्रेड ऑर्गनायझेशन आहे. मागे मी काय म्हटलं होतं सेल ग्रेड ऑर्गनायझेशन म्हटलं होतं. सेल ग्रेड ऑर्गनायझेशन म्हणजे काय पेशी एकत्र आलेले आहेत बाकी पुढे काही नाही. टिश्यू ग्रेड ऑर्गनायझेशन म्हणजे काय की निव्वळ त्या एकत्र आलेल्या नाहीये तर त्याच्याबरोबर त्यांचं पुढचं असोसिएशन आता दिसायला लागलेलं आहे. त्यांच्यामध्ये काही प्रकारचे युजफुल इंटरॅक्शन होत आहेत आणि दे आर ट्राइंग टू लिव्ह टुगेदर. म्हणजे त्यांना जर का तुम्ही आता वेगळा करायचा प्रयत्न केला तर त्यांचं जगणं तितकंसं सोपं होत नाही. आता अजून काय हे जे प्राणी आहेत हे
दोन गटामध्ये सापडतात तुम्हाला, दोन प्रकारात सापडतात. एक तर त्यांना पॉलिप्स म्हणतो, म्हणजे हायड्राच्या आकाराचे जे त्यांना पॉलिप्स म्हणतो आपण, किंवा दुसरा जो गट दिसतो त्यांना मेड्युसॉइड्स आपण म्हणतो. मेड्युसॉइड्स म्हणजे छत्रीच्या आकाराचे. तर हे दोन गटामध्ये सापडतात. पॉलिप्स जे आहेत दे आर सिलेंड्रिकल फॉर्म्स. बॉडी इज हायड्रा लाईक अँड सेडेंटरी. तर मेड्युसॉइड्स कसे आहेत, अम्ब्रेला शेप आहे. उदाहरणार्थ जेलीफिश. आता इथे तुम्हाला मी एक उदाहरण दाखवतोय हायड्रॉइड फॉर्म्स. त्याचं नाव आहे हायड्रा. हा हायड्रा नावाचा प्राणी आहे. हा जो काही शेप येतो की इथे तुम्हाला हे शरीर दिसतं आणि त्याला टेंटॅकल्स दिसतात, याला म्हणतात हायड्रॉइड फॉर्म. आता याचं काय विशेष आहे या गटाचं, तर यू आर एबल टू सी दे आर अ सिलोमेट्स. सिलोम म्हणजे काय, सिलोम इज द बॉडी स्पेस. बॉडी स्पेस म्हणजे काय, तर अशी जागा की ज्याच्यामध्ये अवयव ठेवले जाऊ शकतात. उदाहरणात सांगायचं झालं की तुम्हाला तुमच्या आईने सांगितलं जा आणि पटकन जाऊन 2 भाज्या घेऊन या. तुम्ही तडक उठाल, पैसे घेऊन जाल आणि दुकानदाराला सांगाल की भाजीवाल्या बाईला सांगाल की मला 1 किलो टमाटे द्या, 1 किलो कांदे द्या. कांदे दिल्यानंतर ती म्हणते पिशवी. मग त्यावेळी तुमच्या हातात काही पिशवी नसते. जर का तुम्ही तुमच्याबरोबर पिशवी नेली असेल तर तुम्ही पहिले पिशवी पुढे कराल, त्याच्यात कांदे येतील, त्याच्यानंतर टमाटे येतील. ज्यावेळी तुमच्याकडे पिशवी नाहीये म्हणजे ती स्पेस तुमच्याकडे नाहीये ज्याच्यामध्ये ती वस्तू तुम्ही ठेवू शकता. तसंच प्रकारे म्हणजे पिशवी तुम्ही आधी घेऊन जाता, याचाच अर्थ काय, ती स्पेस तुम्ही आधी घेऊन जाता. प्राण्यांमध्ये जर का अवयव ठेवायचे असतील तर एक वेगळी पिशवी तयार केलेली असते. तुमचं पोटच बघा तुम्ही, तुमच्या पोटामध्ये निव्वळ अन्न जिथे जातं ते पोट नाही, तर त्या व्यतिरिक्त आतड्या पण आहेत, त्या व्यतिरिक्त किडनी आहे, लिव्हर आहे आणि इतर अनेक अवयव आहेत की जे आपण न्यूट्रिशन मध्ये काही पुढच्या एकदा आपण बघणारच आहोत. सांगायचा भाग कसा येतो की त्या पिशवीला आपण काय म्हणतो, सिलोम म्हणतो. जर का ती पिशवी नसेल तर त्याच्यामध्ये ते अवयव येणार नाहीत. म्हणजे जर अवयव नसतील तर पिशवी नाही. हे प्राणी सगळे असिलोमेट्स आहेत. त्यामुळे अशा प्रकारची कुठलीही पिशवी या प्राण्यांमध्ये नाही. They don't have the space into which important vital visceral organs can be kept. मग यांच्याकडे काय आहे, 2च थर आहेत. एकाला म्हणतात एक्टोडर्म, दुसऱ्याला म्हणतात एंडोडर्म. 2च लेयर्स आहेत आणि मधला जो लेयर आहे, आउटर आणि इनरच्या मध्ये जो लेयर येतो त्याला म्हणतात मेसोग्लिया. यात अजून पुढचा भाग काय दिसतो, डिव्हिजन ऑफ लेबर. म्हणजे पेशींमध्ये कामासाठी विभाजन दिसतं. आपण जर का बघितलं इथे, तर इथे तुम्हाला काही पेशी दिसत आहेत. इथे हा जो टिश्यू दिसतोय, इथे स्टिंगिंग सेल्स नावाचे सेल्स आहेत. यांचं काम काय आहे, ह्या प्राण्यावरती जर का कोणी हल्ला केला तर त्या स्टिंगिंग सेल्सच्या माध्यमातून तो ते स्टिंगिंग सेल्स फेकून इतरांच्या अंगावरती त्यांच्या अंगाला खास सुटेल किंवा त्यांना दूर ठेवेल. म्हणजे हे सेल्स जे आहेत हे अन्न पकडण्यासाठीचं काम, अन्न पॅरलाइज करण्यासाठीचं काम करतील. आणि इथे आतमध्ये जे सेल्स आहेत ते काय काम करतील, ते अन्न पचनाचं काम करतील. म्हणजे इथे तुम्हाला 2 प्रकारचे सेल्स दिसत आहेत. याला आपण काय म्हणतो, डिव्हिजन ऑफ लेबर. त्यानंतर माउथ इज ऑलवेज सराउंडेड बाय टेंटॅकल्स. दिसत आहेत का, हे इथे माउथ एरो आहे, तुम्हाला इथे टेंटॅकल्स तुम्हाला दिसत आहेत. यांना म्हणतात टेंटॅकल्स. हातांसारखे, फिंगर सारखे स्ट्रक्चर्स आहेत आणि याच्या मदतीने ते अन्न पकडतात. अन्न पकडून आतमध्ये पोटामध्ये सरकवतात, म्हणून यांना म्हणतात टेंटॅकल्स. पुढे तुम्हाला काय दिसतंय की दे ऑल्सो हॅव सेल्स कॉल्ड एज स्टिंगिंग सेल्स किंवा निडोसाइट्स. डायजेशन कसं आहे, एक्स्ट्रा सेल्युलर ऍज वेल एज इंट्रा सेल्युलर. ह्या पॉकेटमध्ये तुम्हाला अन्न इथे पचवताना दिसतंय. अन्न इथे पचवलं जाईल, पचलेलं अन्न हे सेल्सच्या शरीरामध्ये घेतलं जाईल आणि पुढचं पचन हे शरीरामध्ये केलं जाईल आणि म्हणून तुम्हाला दिसतंय इट इज एक्स्ट्रा सेल्युलर ऍज वेल एज इंट्रा सेल्युलर. रिप्रोडक्शन कसं आहे, रिप्रोडक्शनला आपण म्हणतो बडिंग. इथे तुम्हाला एक काहीतरी स्ट्रक्चर दिसतंय, हे रिप्रोडक्टिव्ह स्ट्रक्चर आहे. बड इथे तयार होऊ शकतं. बड म्हणजे ह्या प्राण्याचा एक्झॅक्ट डुप्लिकेट कॉपी आणि की जी इथून बाहेर येईल, इथून बाहेर येऊ शकते, याला आपण बडिंग म्हणतो.
या व्यतिरिक्त याचे 3 गट पडतात. क्लास हायड्रोझोआ जे मरीन अँड वॉटर्स मध्ये सापडतात. एक एक्झाम्पल आहे, फक्त एक वेगळं एक्झाम्पल आहे हायड्रा, हे फ्रेश वॉटर फॉर्म मध्ये सापडतात. क्लास स्किफोझोआ याच्यामध्ये सगळे जेलीफिश आपल्याला आढळतात. आणि तिसरा जो गट येतो त्याला म्हणतो ऍडमसिया किंवा सी अॅनिमोन, हा सुद्धा पूर्णपणे समुद्रामध्ये सापडणार आहे. हे सगळे प्राणी पाण्यामध्ये सापडतात, सगळे समुद्रात एक्सेप्ट हायड्रा. हायड्रा इज द एक्सेप्शन. आता इथे मी तुम्हाला हायड्राचं चित्र मुद्दामून दाखवलेलं आहे. हा जो आहे इथे हायड्रा दिसतोय. या हायड्रामध्ये तुमच्या लक्षात असं येईल की तो अटॅच्ड आहे दगडांच्या मध्ये, तो अटॅच्ड आहे आणि वरची मुवमेंट करणारी जागा आहे. या टेंटॅकल्सच्या माध्यमातून तो अन्न पकडतो. अन्न पकडून इथे तोंड आहे, त्या तोंडामध्ये ढकलून अन्न हे पोटामध्ये जातं. सिलेंड्रेटाबद्दल आपण दुसरं एक एक्झाम्पल जे घेत होतो त्याचं नाव आहे सी अॅनिमल. त्याचं अॅनिमल नाव आहे सी अॅनिमल. तुम्हाला याच्यामध्ये काय आढळतंय बघा, इथे तुम्हाला भरपूर टेंटॅकल्स सापडतात आणि इथे तुम्हाला मध्ये कॅव्हिटी सापडते. याच प्राण्याला कापल्यानंतर हे तुम्हाला पिक्चर सापडेल, पण इथे तुम्हाला मध्ये सेप्टा दिसत आहेत, लॉंजिट्युडनल मसल्स मध्ये दिसत आहेत. हा प्राणी हायड्रापेक्षा वेगळा आहे, हा समुद्रामध्ये आढळतो. आणि हा जेलीफिश, ह्याला मेड्युसॉइड फॉर्म म्हणता येईल आपल्याला, कारण की त्यांनी एक प्रकारचा अम्ब्रेला आहे आणि जेलीफिश हा तरंगू शकतो. हायड्रा मात्र पाण्यामध्ये एका ठिकाणीच राहील, हा मात्र एक जागा सोडून पूर्ण समुद्रभर भटकू शकतो. आणि सम जेलीफिशेस आर पॉयझनस. इफ आय एम नॉट रॉंग, जगातले सगळ्यात जास्त पॉयझनस प्राणी जे जर कोणी असतील, सापापेक्षाही जास्त पॉयझनस प्राणी जर का असतील, तर काही प्रकारचे जेलीफिशेस आहेत की जे ऑस्ट्रेलियन कोस्टवरती सापडतात. आपण पुढच्या गटाकडे येऊया, प्लॅटीहेल्मिंथिस किंवा फ्लॅट वर्म्स. प्लॅटीहेल्मिंथिस हे जे वर्म्स आहेत हे आहेत फ्लॅट वर्म्स. यांना पाय नाही आहेत, हे सपाट आहेत आणि हे शरीराच्या आतमध्ये नॉर्मली राहतात. असिलोमेट्स आहेत. मी मागच्या तुम्हाला सांगितलं असिलोमेट म्हणजे काय. दुसरी गोष्ट म्हणजे हे ट्रिप्लोब्लास्टिक आहेत. ट्रिप्लोब्लास्टिक म्हणजे त्यांना 3 लेयर्स आहेत, एक्टोडर्म, मेसोडर्म आणि एंडोडर्म. या व्यतिरिक्त त्यांच्या शरीरामध्ये एक प्रकारचा टिश्यू आहे, त्याला मेसेनकाइम आपण म्हणतो. आणि मेसेनकाइम इज जिलेटिनस, ज्याच्यामध्ये ऑर्गन्स प्लेस केले गेलेले. बहुसंख्य प्लॅटीहेल्मिंथ्स जे दिसतात आपल्याला ते कसे, दे आर पॅरासायटिक. दे आर पॅरासायटिक, परजीवी म्हणून ते जगतात. मी मगाशी तुम्हाला सांगत होतो सिलोमच्या बद्दल. तर ही जी स्पेस आहे, ही स्पेस एका जिलेटिनस मटेरियलने भरलेली आहे आणि त्याच्यामध्ये ऑर्गन्स ठेवलेत, म्हणून यांना असिलोमेट्स असं म्हणतात. याचं अजून काय विशेष तुम्हाला आढळतं, यांच्याबद्दलचा एक विशेषचा भाग दिसतो की यांना अनेकदा सकर्स म्हणून स्ट्रक्चर्स असतात, हुक्स म्हणून स्ट्रक्चर असतात, स्पाइन्स म्हणून स्ट्रक्चर असतात. आणि हे जे सकर्स, हुक्स आणि स्पाइन्स जे आहेत हे त्या प्राण्याला विशिष्ट अवयवांना दुसऱ्या प्राण्याच्या धरून ठेवण्यासाठी अत्यंत उपयुक्त ठरतात. प्लॅटीहेल्मिंथिसचे 3 गट आहेत, टर्बेलारिया, ट्रिमॅटोडा आणि सिस्टोडा. टर्बेलारियामध्ये जे सापडतात त्यांना म्हणतात प्लॅनेरियन्स. या स्लाइड मध्ये तुम्हाला चित्र दिसत आहेत, हे सर्व प्लॅनेरियन्स आहेत. अत्यंत देखणे, पातळ आणि बाहेर परजीवी नाही, बाहेर राहणारे आहेत. पाण्याच्या जवळ हे प्राणी आढळतात. हे नॉन व्हेजिटेरियन फूडस्टफ्स वरती जगतात, मांसावरती जगतात आणि त्यांच्याकडे इथे एक फॅरिंग्स नावाचं स्ट्रक्चर आहे. त्यांना तोंड असं नसतं. या फॅरिंग्सच्या माध्यमातून हे चिकटवलं जातं अन्नाला आणि अन्न ओढून घेतलं जातं. अख्खा फॅरिंग्स शरीराच्या आतमध्ये घेऊन सोडून दिलं जातं, इथे पुढचं पचन केलं जातं. आणि म्हणून प्लॅनेरियन्स हे एक वेगळ्या पद्धतीचे, हे पाण्याच्या जवळ सापडतात. आपल्या एरियामध्ये सुद्धा प्लॅनेरियन्स भरपूर सापडतात. अतिशय पातळ असतात, त्यामुळे पटकन निदर्शनात येईल. हा दुसरा गट आहे, याला म्हणतो ट्रिमॅटोडा. ट्रिमॅटोडाचं उत्तम उदाहरण आहे लिव्हर फ्लूक. लिव्हर फ्लूक हा मेंढरांच्या लिव्हरमध्ये म्हणजे यकृतामध्ये आढळतो आणि म्हणून हा प्राणी आहे, हा मेंढरांसाठी अत्यंत घातक आहे. ह्याच्यामुळे लोकरीचं प्रोडक्शन मेंढरांकडनं कमी होतं आणि हा एक मेजर पॅरासाइट आहे या प्राण्यांसाठी. पुढे बघा टेपवर्म्स. आतड्यांमध्ये
सापडणारा हा टेपवर्म आहे. आपल्या देशामध्ये हा प्राणी जरा तुलनेने कमी सापडतो. हा प्राणी त्या देशांमध्ये सापडतो जिथे डुकराचं मांस जास्त खाल्लं जातं आणि जिथे कच्चं मांस खाण्याची सवय आहे. आणि त्या मांसामध्ये याच्याच काही स्टेजेस सापडतात. मी मगाशी तुम्हाला म्हटलं होतं की हुक्स, इथे तुम्हाला हुक्स दिसू शकतात. सकर्स या भागामध्ये तुम्हाला दिसतील. इथे एक सकर आहे, हा दुसरा सकर आहे, हा तिसरा सकर आहे, हा चौथा सकर आहे. हुक्स आणि सकर्सच्या माध्यमातून हा प्राणी दुसऱ्या प्राण्यांच्या आतड्यांमध्ये चिकटून बसतो. हे अजून काही प्लॅटीहेल्मिन्थेस आहेत. वेगळ्या वेगळ्या आकाराचे, अत्यंत आकर्षक रंगांचे प्लॅटीहेल्मिन्थ्स तुम्हाला इथे दिसत आहेत. आता आपण नेमॅथिथेल्मिन्थेस किंवा नेमॅटोड्स कडे येतो. हे राऊंड वर्म्स यांना आपण म्हणतो. जंत हे त्याचं उत्तम उदाहरण आहे. यांचं काय विशेष आहे? हे ट्रिप्लोब्लास्टिक आहेत. म्हणजे यांना 3 जर्म लेयर्स आहेत. एक्टोडर्म, मेसोडर्म आणि एंडोडर्म. पुढच्या काही चित्रांमध्ये थोडं पुढे आपल्याला काही चित्र बघायला मिळतील, त्याच्यामध्ये हे तिन्ही लेयर्स मी तुम्हाला दाखवू शकेन. दुसरी गोष्ट काय? स्युडोसिलोमेट्स आहेत. स्युडोसिलोमेट्स याचा अर्थ काय येतो की मगाशी मी तुम्हाला जे उदाहरण सांगितलं होतं की पिशवी नाहीये आणि तुम्ही गेलात खरेदी करायला आणि तुम्ही खरेदी केली आणि पिशवी नाहीये, म्हणजे ती कंडिशन तुम्ही समजा की तुम्ही असिलोमेट्स, तात्पुरतं समजण्यापुरतं. पण पिशवी नाहीये म्हणून भाजी नाही घेणार का? शेवटी तुम्ही गयावया करता, कोणाकडून तरी कॅरी बॅग घेता, म्हणजे त्या मिनिटाला तुम्ही सोय करता. ह्या प्राण्यांचं पण असंच आहे. ज्या वेळेला ह्या प्राण्यांचा जन्म होतो त्यावेळी ह्या प्राण्यांच्याकडे स्वतःची पिशवी नसते. पण जसे आतमधले अवयव वाढायला लागतात तशी त्यांना गरज भासायला लागते. मग अवतीभोवतीचा टिश्यू काढून पोटामध्ये एक नवी पिशवी तयार केली जाते. म्हणून यांना काय म्हणतात? खोटी पिशवी, म्हणजे स्युडोसिलोमेट्स. हा गट जो आहे ह्याला स्युडोसिलोमेट्स म्हणतात. यांच्यामध्ये सेक्सेस सेपरेट आहेत. फर्टिलायझेशन हे इंटरनल आहेत आणि ऍस्कॅरिस म्हणजे जंत, फायलेरिया म्हणजे हत्ती रोगाचा प्राणी आणि हुकवर्म्स अशा काही एक्झाम्पल्स तुम्हाला आढळतात. मी तुम्हाला जे मगाशी सांगत होतो आता स्लाइडकडे जरा लक्ष द्याल. स्लाइडकडे जर का तुम्ही बघितलं तर तुम्हाला स्लाइडमध्ये असं लक्षात येईल की इथे स्युडोसिलोम दिसते. म्हणजे काय? इथे पोकळी निर्माण केली गेलेली आहे. इथे तुम्हाला 3 लेयर्स दिसत आहेत. एक आहे एंडोडर्म आतल्या बाजूला सगळ्यात, मग तुम्हाला दिसतोय मेसोडर्म आणि एक्टोडर्म, आणि ही खोटी पोकळी निर्माण झालेली आहे ज्याच्यामध्ये हे अवयव ठेवले गेलेले. ऍज अगेन्स्ट तुमच्या माझ्यामध्ये किंवा हायर अॅनिमल्स मध्ये ज्यांना आपण सिलोमेट्स म्हणतो, आधी पोकळी तयार होते आणि मग त्याच्यामध्ये ऑर्गन्स प्लेस केले जातात. त्यामुळे मस्त कंपार्टमेंट्स वगैरे करून त्याच्यामध्ये अवयव ठेवता येतात. आणि म्हणून सिलोमेट्स हे असिलोमेट्स पेक्षा किंवा स्युडोसिलोमेट्स पेक्षा जास्त बेटर पद्धतीने डेव्हलप झाले. आता आपण जे बोलत होतो याच्यामध्ये ऍस्कॅरिस लुम्ब्रिकॉइडिस हा जंत म्हणून म्हणतो. याच्यात तुम्हाला मादी दिसते, ही फिमेल आहे. फिमेल इज लॉंगर दॅन द मेल. दुसरी गोष्ट, नरामध्ये तुम्हाला कर्व्ड एंड दिसतोय. हे दोन्हीही परजीवी आहेत, आपल्या आतड्यांमध्ये सापडतात. आता ह्या ऍक्टिव्हिटीकडे आपण येऊयात बरं. ऍस्कॅरिस कुठे आढळतो? ऍस्कॅरिस इज फाउंड टू इन्फेक्ट डॅश ऑर्गन ऑफ द बॉडी. शरीराच्या कुठल्या अवयवामध्ये आढळतो? कुठल्या प्रकारचं सिलोम तुम्हाला ऍस्कॅरिस मध्ये सापडतं? सिलोम बद्दल मी बरंच बोललेलो आहे. डायजेस्टिव्ह सिस्टीम हॅज अ माउथ अँड अ सेपरेट ॲनस. सच अ काइंड ऑफ सिस्टीम इज कॉल्ड ॲज व्हॉट? शोधून काढा. मी पुढे उत्तर देणारच आहे, पण आता तुम्ही याच्याकडे लक्ष द्या. त्यानंतर सिमेट्री इन नेमॅटोड्स, म्हणजे बॉडीचा जो शेप आहे तो कशा प्रकारचे, सिमेट्रिकल आहेत की नाही, बायलॅटरल आहे का रेडियल आहे की कशी आहे, याच्याबद्दल तुम्ही माहिती काढा. स्कोलेक्स हे स्ट्रक्चर कुठल्या वर्म मध्ये आढळतं ते शोधून काढा. मी तुम्हाला तो वर्म दाखवलाय, पण मी सांगितलं नव्हतं की याला स्कोलेक्स म्हणतात म्हणून. त्यानंतर सेन्स ऑर्गन्सचं कॉन्सन्ट्रेशन सगळं एकत्रितपणे येतं, त्याला काय म्हणतात? हे बघा, आपल्याच बाबतीमध्ये डोळे, कान, नाक, जीभ हे सगळे जे अवयव आहेत हे मेंदूच्या जवळ आहेत. ह्या मेंदूच्या जवळ या सगळ्यांनी असण्याला एक कारण आहे.
ह्या सगळ्यांनी एकत्र असणं याला काय म्हणतात? त्याला एक शब्द आहे, तो मी पुढे सांगेन, पण तुम्ही शोधायचा प्रयत्न करू शकला तर दॅट्स ग्रेट. फ्री लिव्हिंग प्लॅटीहेल्मिंथेस कोणते? मी 3 गट सांगितले, टर्वेलारिया, सिस्टोडा आणि ट्रेमॅटोडा. त्यातला कोणता गट हा फ्री लिव्हिंग गट आहे, परजीवी नाहीये, ह्याचे उदाहरण शोधून काढा. टेपवर्म इन्फेक्शन्स इन इंडिया आर ऑलमोस्ट ऍबसेंट. व्हाय? त्याचं खरं कारण सांगितलंय, विचार करा आणि लिहून काढा. आणि एक ऍक्टिव्हिटी म्हणून नर आणि मादीचं ऍस्कॅरिसचं हे जसं तुम्ही इथे बघितलेलं आहे त्याचं चित्र काढा आणि नर आणि मादी मधले फरक तुम्ही दाखवा. आता आपण पुढच्या गटाकडे जाऊयात. या पुढच्या गटाचं नाव आहे फायलम ॲनेलिडा. या गटामध्ये तुम्हाला सेगमेंटेड वर्म्स सापडतात. सेगमेंटेड वर्म्सचं उत्तम उदाहरण म्हणजे अर्थवर्म. त्याच्यामुळे तुम्हाला सेगमेंट्स आढळतात. आता हा पुढचा गट हा बराच पुढे डेव्हलप झालेला गट आहे. हा ट्रिप्लोब्लास्टिक आहे, 3 सेल लेयर्स आहेत. सिलोमेट्स आहेत म्हणजे बॉडी कॅव्हिटी आहे. एलिमेंटरी कॅनल सरळ आहे, स्ट्रेट आहे. माउथ आणि ॲनस 2 वेगळ्या वेगळ्या आहेत. ह्या प्लॅनला म्हणतात ट्यूब विदिन अ ट्यूब प्लॅन. आणि दिस इज देअरफॉर एन इम्पॉर्टंट ऍस्पेक्ट की यू आर एबल टू सी अ सेपरेट माउथ अँड अ सेपरेट ॲनस. अशा सिस्टम्स, याचा अर्थ असा की या ऍनिमल्स मध्ये पुढची डेव्हलपमेंट, जास्त डेव्हलपमेंट झालेली आहे. सेगमेंटेशन कसं आहे, रिपिटेटिव्ह आहेत. अर्थवर्म जर का बघितलं तर तुम्हाला सेगमेंटेशन क्लिअरली दिसतं. अशा सेगमेंटेशनला रिपिटेटिव्ह सेगमेंटेशन म्हणतात किंवा मेटामेरिक सेगमेंटेशन म्हणतात. दे आर फ्री लिव्हिंग वर्म्स. दे आर फ्रेश वॉटर ऑर टेरेस्ट्रियल. सम आर एक्टोपॅरासायटिक. कोण आहेत ते आपण बघूच पुढे. लोकोमोशन इज विथ द हेल्प ऑफ सीटे, पॅरापोडिया और सकर्स. ऍक्टिव्हिटी म्हणून याचा अर्थ काय हे तुम्ही शोधून काढू शकता. सीटे आर सम स्पेशल स्ट्रक्चर्स. पॅरापोडिया आर येट अनदर काइंड ऑफ स्ट्रक्चर्स. सकर्स आर ऑल्सो सम स्ट्रक्चर्स. ह्याच्यामध्ये तुम्हाला पहिल्यांदा, आतापर्यंत मी तुम्हाला कुठेही म्हणालो नाही की याच्यामध्ये सर्क्युलेटरी सिस्टीम आहे म्हणून. इथे तुम्हाला पहिल्यांदा सर्क्युलेटरी सिस्टीम दिसते. सर्क्युलेटरी सिस्टीम म्हणजे ती सिस्टीम ज्याच्यामधनं रक्तप्रवाह होतोय. तुम्हाला इथे पहिल्यांदा मी सांगतो की नर्वस सिस्टीम दिसते. आणि ती कशी आहे, त्याला छोटे छोटे गुठळे आहेत किंवा गँग्लिया आपण म्हणतो, गँग्लिओनेटेड आहे. नर्व्ह नावाचं स्ट्रक्चर मेंदूमध्ये दिसतं. एक्सक्रिशन एक स्पेशलाइज्ड ग्रुपने दिसतं, त्याला नेफ्रिडिया म्हणतो. ह्या प्राण्यांचं अजून एक विशेष म्हणजे नर आणि मादी एकत्र असतात म्हणून त्यांना हर्मॅफ्रोडाइट्स म्हणतो. या गटामध्ये 3 क्लासेस सापडतात. क्लास पॉलिकिटा, ऑलिगोकिटा आणि हिरुडिनिया. ह्याच्याबद्दल आपण पुढे बघू. पॉलिकिटाचे उत्तम उदाहरण आहे नेरिस आणि ॲफ्रोडाइट. हे सुंदर 2 चित्र जी तुम्हाला दिसत आहेत स्लाइड मध्ये, ठीक आहेत. एकाचं नाव आहे नेरिस, दुसऱ्याचं नाव काय, ॲफ्रोडाइट आहे. ॲफ्रोडाइटला म्हणतात सी माऊस. हा समुद्राच्या पायथ्याशी मातीच्या लेअर मध्ये सापडतो. आणि हा जो आहे नेरिस हा वरच्या लेयर्स मध्ये सापडतो. हा अतिशय ऍक्टिव्ह असतो. आणि हे 2 त्याची उदाहरणं होतात. फायलम ॲनेलिडा मधला दुसरा जो गट आहे तो अर्थवर्मचा आहे. हे पिक्चर मुद्दामून अशा पद्धतीने घेतलेलं आहे. याच्यामुळे तुम्हाला अर्थवर्म अख्खा दिसतोय. या व्यतिरिक्त त्याच्यात कितीतरी ऑर्गन्स तुम्हाला दिसतंय. हार्ट दिसतंय, ब्रेनची पोझिशन दिसते आहे, बॉडी कॅव्हिटी म्हणजे सिलोम दिसते, सेगमेंटेशन दिसतंय आणि इतर सर्व ऑर्गन्स तुम्हाला याच्यामध्ये आढळतात. आता अर्थवर्मच्या बद्दल थोडक्यात माहिती. त्याचं विशेष काय आहे तर तुम्हाला अर्थवर्मचे कुठेही सापडतात. या अर्थवर्म, भारतीय अर्थवर्मला फेरिटिमा असं त्याचं शास्त्रीय नाव आहे. याचं विशेष काय आहे, पण 14, 15 आणि 16 मध्ये स्ट्रक्चर रिप्रोडक्शन मध्ये उपयुक्त. तिसरा जो गट याच्यामधला मी म्हटलंय तो हिरुडिनिया, जळू याच्यामुळे सापडते. तुम्हाला इथे बोटाला ती चिकटून बसलेली आढळते. जळवा कधी अंगाला चिकटतात याची कल्पना येत नाही. इतक्या सहजतेने अंगावर चढून जातात आणि कुठेतरी आपल्या अंगाला पंक्चर करतात. जळवांचं विशेष असं आहे की त्या आपल्याला चावतायत हेही कळत नाही, कारण की त्यांचा जो सलायवा आहे म्हणजे लाळ जी आहे ती वेदना जाणवू देत नाही.
दुसरी गोष्ट अशी, यांच्या लाळीच अजून खास खासियत अशी असते की जोपर्यंत लाळ सोडली जाते तोपर्यंत रक्त तिथे गोठत नाही, साकळत नाही. त्यामुळे जळवा अंगावरतून निघून गेल्यानंतर दीर्घकाळ आपल्या शरीरातून रक्त वाहत राहतं. रादर हे रक्त कुठून आलंय हे आपण जेव्हा पाहतो तेव्हा लक्षात येतं की जळवा आपल्या अंगाला चिकटलेले असतात. जळवांचं विशेष अजून एक गंमत अशी आहे की एकदा त्यांनी मम्मम घेतलं म्हणजे रक्त घेतलं की वर्षभर न जेवण घेता ते राहू शकतात. 1 वर्षापर्यंत साठवण करून ठेवू शकतात आणि वर्षभर ते अन्नावरती जगू शकतात. याचं कारण असं आहे की त्यांची अन्न साठवण्याची क्षमता खूप मोठी आहे. आता आपण काय शिकलेलो आहोत, तर आपण ऍनिमल क्लासिफिकेशन बघतो आहोत. हे ऍनिमल क्लासिफिकेशन आपण बघत असताना आपल्याला पुढचे फॉलोइंग गट सापडतायत. पहिला जो गट येतोय त्याला आपण म्हणतो प्रोटोझोआ. प्रोटोझोआचं विशेष असं आहे, दे आर सिंगल सेल्ड. स्टेप 1. सेकंड, दे आर मायक्रोस्कोपिक. 2. दे आर फ्री लिव्हिंग और पॅरासायटिक. 4. 3. aquatic, terrestrial, symbiotic or saprobic. 4. If they are parasitic, ectoparasitic or endoparasitic. 5. Locomotion is with the help of cilia, flagella, pseudopodia or none. तुम्हाला त्यानंतर you are able to see phagocytosis or pinocytosis as a method to take in food. Reproduction is sexual or asexual. Asexual reproduction is by the help of binary fission or multiple fission. Sexual reproduction is by the method of conjugation. काही एक्झाम्पल्स आपण याच्यामध्ये बघितलेले होते. एक्झाम्पल इज अमिबा. अमिबाला स्वतःचा शेप नाहीये. लोकोमोशन इज बाय स्युडोपोडिया. सायटोप्लाझम इज प्रेझेंट. सेल ऑर्गॅनेल्स आर प्रेझेंट. कॉन्ट्रॅक्टाइल व्हॅक्यूल इज प्रेझेंट. व्हॅक्यूल्स आर प्रेझेंट. Amoeba reproduces sexually as well as asexually. Asexual reproduction is by binary fission. इथे तुम्हाला चित्रात दिसतंय. पॅरामेशियम नावाचा येट अनदर काइंड ऑफ प्रोटोझोन आहे. स्लीपर एनिमल क्यूल आपण त्याला म्हणतो. स्लीपर सारखा दिसतो. यू कॅन रिअर इट. फ्रेश वॉटर मध्ये आढळतो. पॉरिफेराच्या बद्दल आपण जर का बोलणार असू तर दे आर aquatic and they are found in water. It is a loose aggregation of cells. पुढे तुम्हाला दिसेल शरीर सच्छिद्र आहे. इट हॅज पोअर्स. ऑस्टिया आर प्रेझेंट ऑल ओव्हर द बॉडी. पोअर्स आर कॉल्ड एज ऑस्टिया. देयर इज अ लार्ज ओपनिंग विच इज नोन एज ऑस्क्युलम. ऑस्टिया brings in water, osculum takes away water. There is a hollow cavity called as spongocele. Spongocele is lined by specialized cells. These cells are known as choanoderm cells. आणि individual cells are called as choanocyte cells. विशेष पुढचं अजून असं दिसून येतं, देर आर स्पिक्युल्स विच आर द पार्ट ऑफ स्केलेटन अँड देर ऑल्सो हॅपन टू बी सर्टन काइंड ऑफ स्पिक्युल्स ऑफ व्हेरियस टाइप्स. त्यानंतर स्पिक्युल्स कॅन बी ऑफ कॅल्शियम कार्बोनेट, सिलिका और दे कॅन बी मेड अप ऑफ स्पेशल काइंड ऑफ मटेरियल्स विच आर नोन एज स्पॉन्जिन फायबर्स. Now these are the beautiful types of various types of poriferans that you are able to see. आणि मी तुम्हाला कॅनल सिस्टीमच्या बद्दल जे म्हटलं होतं ते तुम्हाला अशा पद्धतीने दिसतंय. इथे आहे स्पॉंगोसिल, इथे आहे ऑस्क्युलम, इथे आहेत ऑस्टिया. स्पिक्युल्सचे अनेक प्रकार जे आहेत ते इथे तुम्हाला दिसून येत आहेत. ट्रायॅक्टाईन, एक्झॅक्टाईन, मोनोएक्झॉन एक्सेट्रा. We now come to its groups. There are 3 classes: Calcarea, Hexactinellida, Demosponge. After we look into this part, we come to phylum Cylindreta. Cylindretaचं विशेष काय? Tissue grade of organization. Body is to be seen in 2 types: polyps and medusoids. Polyps are attached forms, medusoids are free forms. Example of polyp is Hydra. Example of a medusoid form happens to be the jellyfish. When we are talking about cylinderates, you are able to see 3 classes: class Hydrozoa, class Scyphozoa, class Anthozoa. Hydra is the best example. It is the only example which is found in fresh waters. All other cylinderates are marine. Sea anemone is yet another example of a marine cylinderate. Now we come to Platyhelminthes. To briskly go through Platyhelminthes, triploblastic coelomates.
Organ system level of organization. Higher level of organization is to be seen. Mostly parasites. Very few are free living. Sense organs are concentrated at one point. याला म्हणतो cephalization. त्याच्यानंतर पॅरासायटिक फॉर्म सगळे येतात. बोथ द सेक्सेस आर प्रेझेंट इन वन अँड द सेम इंडिव्हिज्युअल. याचा अर्थ काय? दे आर हर्मेफ्रोडाइट्स. हे सगळं आपण आता पाहिलेलं आहे. हे फ्री लिव्हिंग जे गट आहे त्यांचं नाव दे आर कॉल्ड एज प्लॅनेरियन्स. आणि पॅरासायटिक जे आहेत दे आर ट्रिमॅटोड्स. त्याचं एक्झाम्पल आहे लिव्हर फ्लूक. आणि यू आर एबल टू सी सिस्टोड्स. त्याचं एक्झाम्पल आहे टेपवॉर्म. These are some more flatworms that you are able to see. We come to Nemathelminthes. Nemathelminthes are known as roundworms. Example is Zanta. You are able to see they are pseudocoelomates. Sexes are separate. Ascaris, Filaria, hookworms are some examples. Pseudocoelomates आणि coelomates मधला फरक काय आहे? Cavity is formed after the animal is formed. Cavity is formed before the animal is being formed. There is a definite plan to be seen in the coelomates. Zanta is an example of Nemathelminthes. Now we come to Annelida. Annelids are a group of animals who show segmentation of the body. Number 1, a better organization. Number 2, bilateral symmetry. Number 3, triploblastic condition, that is 3 cell layers are to be found. Number 4, coelom is present. Number 5, alimentary canal is straight. Number 6, alimentary canal has mouth and an anus. This makes up a tube within a tube plan. Then you are also able to see presence of repetitive segmentation, which is known as metameric segmentation. Then you are able to see most of them are free animals. Very few of them happen to be the animals which are parasites. Free animals चा example आहे earthworm. पॅरासायटिक अॅनिमल्सचं एक्झाम्पल येतं लीच. त्याचे 3 क्लासेस तुम्हाला दिसून येतात. पॉलिकिटा, ऑलिगोकिटा आणि हिरोडिनिया. पॉलिकिटाचं एक्झाम्पल येतं इथे. तुम्हाला पॉलिकिट्सचा विशेष म्हणजे इथे तुम्हाला इथे सीटे दिसत आहेत आणि पॅरापोडिया दिसत आहेत आणि त्याला अटॅच सीटे दिसत आहेत. हे जे केस दिसत आहेत हे आहेत सीटे आणि हे जे रिजन दिसत आहेत यांना म्हणतात पॅरापोडिया. तर ही कंडिशन तुम्हाला पॉलिकिटामध्ये आढळते. अर्थवर्म्स मध्ये तुम्हाला यू आर एबल टू सी समथिंग कॉल्ड ॲज सीटे. हे जसे सीटे इथे आहेत तसे अर्थवर्मच्या बॉडीवरती आहेत पण ते खूप छोटे आहेत त्यामुळे दिसत नाही. पण पॅरापोडिया मात्र नाहीये. तिसरा जो गट तुम्हाला दिसतो त्याच्यामध्ये लीचेस मध्ये यू आर एबल टू सी दे आर पॅरासायटिक. Parapodia are also present and are also absent, and setae are also absent. They move with the help of segments, and this is how you are able to see. Leech is the best example over here. It is a parasitic animal. Now here you are able to see that we have completed one part of animal classification. Animal classification plays an important role in our life. We cannot live without classification of animals. If we do not know what is classification, it will be difficult for us to survive. Animals are our friends. Animals need to be classified for our convenience. And this was the first presentation related to animal classification. I hope you have enjoyed it. You are going to study hard. You are going to solve all the activities that have been given over here. Whatever doubts and questions have, you can mail your questions. Thank you so much for a patient listening.